नमस्कार, वीणा वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण नारळी पौर्णिमेनिमित्त नारळापासून बर्फी बनवणार आहोत। तर आता मी एक नारळ असा फोडून घेतलेला आहे आणि त्याचा तो काळा भाग आहे तो मी असा कट करून घेतलेला आहे आणि नंतर छोटे छोटे त्याचे तुकडे करून ते मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। आता मी हे 1 वाटी साखर घेतलेली आहे। गॅस मंद आचेवरतीच आहे आणि आता त्याच्यामध्ये मी ही 1 वाटी साखर टाकलेली आहे आणि आपण साखरेला अजिबात हात लावायचा नाही। ती अशीच आपल्याला हे साखर वितळवून घ्यायची आहे किंवा मेल्ट करून घ्यायची आहे। हे पहा 5 मिनिटांनंतर असं त्याला थोडंसं वितळायला लागलेली आहे साखर। मी थोडंसं उलटण्याने हे बाजूला करून घेते जेणेकरून सर्व साखर व्यवस्थित वितळली जाईल। हे पहा आता ही साखर वितळायला लागलेली आहे। आता आपण थोडंसं त्याला मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये मी पाणी, तूप, असं काहीच वापरलेलं नाही, फक्त साखरच आपल्याला या कढईमध्ये वितळवून घ्यायची आहे पूर्णपणे। हे पहा आता साखर पूर्णपणे वितळलेली आहे। खूप वेळ वितळलं तर तसंच ठेवायचं नाही आहे, लगेच आपण याच्यामध्ये हे दूध टाकून घ्यायचं आहे आणि पहिल्यांदा थोडंच दूध टाकायचं आहे, नाहीतर दूध फुटू शकतं किंवा बाहेर येतं कढईच्या। हे पहा थोडं टाकून असं आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे आणि मग आत्ता अजून आपण हे दूध टाकून घेणार आहोत। आता ते साखरचा गोळा झालेला आहे तो आता आपल्याला हे वितळवून घ्यायचा आहे या दुधामध्ये आणि गॅस मंद आचेवरतीच ठेवायचा आहे। हे पहा असं आता हे वितळवून जाईल दुधामध्ये आणि मी 1 वाटी साखर घेतलेली आहे, 1.5 वाटी नारळ घेतलेला आहे आणि हे 2 वाटी दूध घेतलेलं आणि हा 1.5 वाटी मी नारळ मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। तुम्ही ओल्या नारळाऐवजी डेसिकेटेड कोकोनट जे सुकं नारळ मिळतो तो जरी घेतला तरीही चालेल। आता आपल्याला हे चांगलं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। असं सतत हलवत राहायचं आहे आपल्याला। जर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट घेतला तर तो पटकन ते लगेचच बर्फी तयार होते, पण ओला नारळ असेल तर थोडासा वेळ लागतो आणि आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे जोपर्यंत ते दूध आणि साखरेचं पाणी आहे तोपर्यंत मी थोडंसं म्हणजे मीडियम गॅस ठेवलेला आहे आणि नंतर जसं हे पाणी आटतील तेव्हा आपण गॅसची फ्लेम मंद आचेवरती करणार आहोत। हे पहा बऱ्यापैकी आपल्याला ते दूध आता सर्व आटलेलं आहे, म्हणजे आपली ही बर्फी तयार होत आहे। हे पहा अजून 2 ते 3 मिनिटांसाठी आपण हे असं हे हलवून घेणार आहोत आणि आपल्याला हे आता या स्टेजला गॅस लहान आचेवरतीच ठेवायचा आहे आणि सतत हलवत राहायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या स्टेजला याच्यामध्ये मिल्क पावडरही ॲड करू शकता, पण मी काहीच वापरलेलं नाही, जेणेकरून थोडंसं बाइंडिंग पण चांगलं येईल। हे पहा असं सतत हलवत राहायचं आहे आपल्याला। बर्फी खाली लागू शकते, त्याच्याचमुळे आपल्याला गॅस लहान आचेवरतीच ठेवायचा आहे। अगदी हलवाई स्टाईल ही बर्फी तयार होते। तुम्ही या नारळी पौर्णिमेला नक्कीच ही बर्फी ट्राय करा। फक्त एक लक्षात ठेवायचं, साखर वितळली की लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये दूध टाकायचं आहे, नाहीतर थोडासा कडवटपणा बर्फीला येऊ शकतो साखर खूप वेळ आपण तसंच गॅसवर ठेवली तर। वितळल्यानंतरच लगेच आपल्याला दूध त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। हे पाहू शकता आता आपल्याला हे तयार झालेलं आहे, होत आलेले अगदी 1 ते 2 मिनिटांसाठी अजून आपण हे परतवून घेणार आहोत। सर्व बाजूनी व्यवस्थित छान असं हे बुडापासून आपल्याला हलवून घ्यायचं आहे जेणेकरून ते चिकटणार नाही। हे पहा आता त्याचा गोळा तयार होते, म्हणजे ते होत आलेलं आहे आता। आपल्याला हे सतत या स्टेजला आपल्याला ते सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर ते खाली कढईला लागू शकतं। हे पहा आता हे आपलं हे झालेलं आहे आणि आता मी ही वेलची पावडर टाकून घेतलेली आहे आणि ती पण आपण चांगली मिक्स करून घेणार आहोत
आणि मी आता हे ताटाला तूप लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपलं हे बॅटर आता आपण मिश्रण काढून घेणार आहोत. आणि मी असं उलटण्यानेच हे वडी अशी त्याला असं हे थापून घेतलेले आहे एका ताटामध्ये. आणि आता आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण ह्या वड्या कट करून घेणार आहोत, बर्फी कट करून घेणार आहोत. आणि फ्रीजच्या बाहेर ही 2 दिवस टिकते. नंतर 8 दिवसासाठी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून ही खाऊ शकता. आणि त्याच्यावरती मी हे असं काजू लावून घेते. नाही लावले तरीही चालतील, पण छान दिसतं ते. आणि या रक्षाबंधनला तुम्ही ही नारळाची बर्फी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे ते पण कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. हे पहा, मी तुम्हाला काढून दाखवते. अजून थोडंसं कोमट आहे, सुकल्यानंतर अजून थोडीशी ती ड्राय होईल. हे पाहू शकता, खूप छान अशी ही बर्फी तयार होते. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.